आमरण उपोषण पुकारलेलं होतं. जे सुरक्षा रक्षक बांधवांचं जे पगार आहे डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांचा पगार झालेला नव्हता. पण सतीश शिंपी साहेब जे डॉक्टर आहेत आपले, त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं की सर पगार निधीचं थोडी कमतरता आहे, पण माझ्या पद्धतीने मी जेवढं निधी होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती निधी डायरेक्टर साहेबांना पुण्याला त्यांच्याशी चर्चा करून ती निधी त्यांनी मागवली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी जानेवारीपर्यंत पगार म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा पगार त्यांनी केलेला आहे. 1 महिन्याचा पगार आहे, जशी निधी उपलब्ध होईल त्यावेळेस ते देणार आहेत. तसेच जो काही एक पत्र निघाला होता प्रत्येक RSला की संबंधित सुरक्षा रक्षक हजर नाही त्यांच्यावर कारवाईसाठी, तर सर ते पत्र पण मागे घेणार आहेत, तर ते सांगतील आता. नमस्कार, मी डॉक्टर सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय नाशिक. आज जे काय राठोड साहेबांचं आंदोलन चालू होतं, जल आणि अन्न त्याग त्यांनी सुरू केलं होतं, हा सुरक्षा रक्षकांचा देयकांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यांचे आत्ता जानेवारी 2026 पर्यंतचा पेमेंट उद्यापर्यंत त्यांच्या बँकेत जमा होईल आणि आम्ही एक प्रशासनाचा भाग म्हणून शिस्तभंगासारखी कारवाई किंवा गैरहजर राहिले याबद्दल पत्र काढलेलं होतं, पण उद्या ते पत्र आपण मागे घेऊया. आणि सगळ्यांना मी नम्र विनंती करतो त्यांनी त्यांच्या कामावर रुजू व्हावं आणि माझ्या शब्दाला राठोड साहेबांनी मान दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खरं तर सर तुमचा हा मोठेपणा आहे. प्रशासकीय सेवेमध्ये आपल्यासारखे अधिकारी असणं खूप कामगारांसाठी तरी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की असं पत्र काढणं आणि कसं असतं, काही अधिकारी असताना एक वेळा पत्र काढलं ती चांगलं म्हणावं का चूक म्हणावं, पण ती त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नसते, मी का घेऊ मागे. पण एक तुम्ही सगळ्या गोष्टीचा मान ठेवला आणि एकमेकांचं आपण समजून घेतलं, ते महत्त्वाचं आहे. सर ह्यानंतरही आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना जे काही अडीअडचणी असतील त्यासाठी तुम्ही मदत करावं. आणि नेहमी सर काही अडचण असेल तर मी तुम्हाला संपर्क करणार आहे. कधी काही अडचण असेल, साहेब असा प्रॉब्लेम आहे, त्यांना सहकार्य करा. धन्यवाद सर. सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो. सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो.